नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK 2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर झेडपी आरोग्य सेवक 2024 साठी तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित आपण 40 IMP प्रश्नांचा सराव करणार आहोत. यापूर्वी सुद्धा 8 प्रश्नपत्रिका आपण पाहिलेले आहेत. आजचा जो सराव आहे आपला तो 9व्या क्रमांकाचा सराव आहे आणि पहिल्या सरावांपेक्षा वेगळे प्रश्न असतील आणि जे प्रश्न आहे ते संपूर्ण तुमच्या सिलेबसला धरूनच राहणार आहे. सिलेबसमध्ये जे जे टॉपिक नमूद केलेले आहेत तेच आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यापूर्वी पहा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही सांगितलं होतं की तुम्ही सजेशन असतील तर सजेशन द्या. या ठिकाणी जे आहे ते फीडबॅक दिलेला आहे. तर अंकुश यांनी फीडबॅक दिला, त्यांचा आभार. त्यानंतर पीडीएफची रिक्वेस्ट केलेली आहे नारायण यांनी. तर पहा, सर्व पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठीच आपण ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपवर सर्व पीडीएफ ह्या मर्ज करून दिल्या जातील आणि ज्या काही आपल्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या संपूर्ण तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. त्यानंतर पहा, या ठिकाणी उमागिरी यांनी सुद्धा कमेंट केलेली आहे, तर त्यांचं सुद्धा आभार. आणि सजेशन दिलेलं आहे साहिल रॉय यांनी की क्वेश्चन जे आहे ते कटत आहे. तर या व्हिडिओमध्ये त्याची काळजी आपण घेतलेली आहे. 50+ प्रश्नांची रिक्वेस्ट यांनी केलेली आहे. पण पहा, आपल्याला 40 तांत्रिक प्रश्न जे विचारला जाणार आहे परीक्षेमध्ये ते 40च असतील. त्यामुळे आपण 40 प्रश्नांचा सराव करणार आहोत. जेव्हा परीक्षा जवळ येईल 1 ते 2 दिवस अगोदर, त्यावेळेस आपण एक महासंग्राम घेऊया आणि त्यात जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सचिन यांनी सुद्धा कमेंट केलेली आहे, त्यांचा सुद्धा आभार. आणि या ठिकाणी संजय यांनी सुद्धा जे आहे फीडबॅक दिलेला आहे, त्यांचा सुद्धा आभार. तर पहा मित्रांनो, फक्त अपेक्षा आहे तुमच्याकडून लाईकची. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून द्या, बस. बाकी दुसरं काहीच नाही. तर पहा, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या प्रश्नांना. या ठिकाणी पहा, आपला पहिलाच प्रश्न आहे. ट्रायकार्बोक्झिलिकची आम्ल चक्र ही प्रक्रिया कोणी शोधून काढलेली आहे? तर ही प्रक्रिया शोधून काढलेली आहे सन हेन्स क्रेब्स यांनी. पुढील प्रश्न पाहूया. विनॉक्सी श्वसनाचे 2 टप्पे कोणते आहेत? तर त्याचे 2 टप्पे आहेत. एक म्हणजे ग्लुकोज विघटन आणि दुसरा टप्पा आहे किण्वन. हे 2 टप्पे कशाचे आहेत? तर विनॉक्सी श्वसनाचे. त्यानंतर पहा, पुढचे प्रश्न आहे. पेशीचे प्रदैवपटल तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर फॉस्फोलिपिडची आवश्यकता असते पेशीचे प्रदैवपटल तयार करण्यासाठी. या ठिकाणी आपण फक्त प्रश्न आणि उत्तर पाहतोय, आपण जास्तीचे ऑप्शन घेतलेले नाही. IBPS कंपनी तुम्हाला 5 ऑप्शन देणार आहे, हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आहे. जीवनसत्वाचे मुख्य 6 प्रकार कोणते आहेत? तर ABCD E आणि K. हे तुम्हाला मराठीतही लिहून येऊ शकतात किंवा इंग्रजीमध्येही लिहून येऊ शकतात किंवा अ, ब, क, ड अशाही पद्धतीने लिहून येऊ शकतात. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तिन्ही फॉर्मॅटमध्ये जसा काही प्रश्न विचारला जाईल तसं तुम्हाला उत्तर येणं अपेक्षित आहे. नंतर पहा, ग्लुकोज विघटन NADH2 आणि FADH2 तयार करण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग केला जातो? तर B2 आणि B3 या 2 जीवनसत्वांचा उपयोग केला जातो ग्लुकोज विघटन NADH2 आणि FADH2 तयार करण्यासाठी. पुढील प्रश्न पहा. जीवनसत्व B2 ला म्हणजे B2 ला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात रायबोफ्लेविन. कशाला म्हणतात? B2 ला. नंतर पहा, B3 ला काय म्हणतात? तर निकोटिनामाइट. या ठिकाणी पहा, निकोटिनामाइट असे कशाला म्हणतात? तर B3 या जीवनसत्वाला. त्यानंतर पहा, रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या किती टक्के? या ठिकाणी हा महत्त्वाचा, याच्याकडे लक्ष द्या. रक्तामध्ये नाही विचारलं, रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या किती टक्के पाणी असते? तर तिथे असते 90% पाणी. नंतर पहा, अर्धगुणसूत्री विभाजन कोणत्या पेशी घडवून आणतात? तर जनन पेशी ज्या असतात त्या अर्धगुणसूत्री विभाजन घडवून आणतात, म्हणून याचं उत्तर आहे जनन पेशी. नंतर पहा, पुढचा प्रश्न. सूत्री विभाजन कोणत्या पेशी घडवून आणतात? तर कायिक पेशी आणि मूल पेशी ह्या 2 पेशी आहेत, ज्या कायिक आणि मूल ह्या पेशी ज्या आहेत सूत्र विभाजन घडवून आणतात. नंतर पहा, पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या किती पटीने वाढवते? तर 2 पटीने वाढवत असते. पुढील प्रश्न आहे. सूत्री विभाजनाचे 2 टप्पे कोणते आहेत? तर प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन असे 2 टप्पे आहेत. कशाचे? सूत्री विभाजनाचे. पुढील प्रश्न पहा. खंडीभवन प्रजनन कोणकोणत्या सजीवांमध्ये होते? तर शैवाल आणि स्पायरोगायरा या 2 जे आहे सजीव त्यामध्ये खंडीभवन प्रजनन होत असते. नंतर पहा, पुढील प्रश्न. शुक्राशयाचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये कोणत्या ग्रंथीद्वारे स्त्रवला जातो? तर पुरस्थ ग्रंथी आहे आणि काउपर्स ग्रंथी आहे. या 2 ग्रंथीद्वारे शुक्राशयाचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये या 2 ग्रंथीद्वारे जो आहे तो स्त्रवला जातो. नंतर पहा, फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून X गुणसूत्र आले तर कोणते अपत्य होईल? तर होईल मुलगी. आणि जर Y आले तर कोणतं अपत्य होणार आहे? मुलगा. हे 2 तुम्ही लक्षात ठेवा. पहा, खाली तो प्रश्न घेतलेलाच आहे आपण. त्यानंतर अपत्य मुलगा होईल की मुलगी होईल हे सर्वस्वी कोणावर अवलंबून असते? तर ते असते पुरुषावर अवलंबून असते. 1 लाइनरमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पहा, जर एखाद्या दाम्पत्याला अपत्य होत नसेल तर कृत्रिम, हा IMP प्रश्न आहे. या अगोदरही परीक्षेला विचारलेला आहे आणि याही येणाऱ्या आगामी काळात परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो.
कृत्रिम फलन घडून आणण्याच्या कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? घडून आणण्यासाठी कोणते तंत्रज्ञान आहे? तर त्याला काय म्हणतात? इन विट्रो फर्टिलायझेशन. याच्या विविध कंपन्यासुद्धा आता निर्माण झालेल्या आहेत. तर तुम्ही लक्षात ठेवा, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय? कृत्रिम फलन घडून आणण्यासाठी याचा वापर केला जातो. नंतर पहा, लैंगिक आजारामध्ये 2 मुख्य आजार कोणते आहेत? तर सिफिलिस आणि गोनोरिया हे 2 मुख्य आजार आहेत लैंगिक आजारामध्ये. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम कुठे आहे? तर नैरोबी. तुम्हाला जे आहे आंतरराष्ट्रीय मुख्यालय विचारले जाऊ शकतात किंवा कार्यालय विचारले जाऊ शकतात, कधी कधी बैठकही विचारले जाऊ शकते. नंतर पहा, वर्ल्ड वाईल्ड लाईफचे फंडचे मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी वर्ल्ड वाईल्ड लाईफचे मुख्यालय आहे. नंतर पहा, बर्ड लाईफ इंटरनॅशनलचे मुख्यालय कुठे आहे? तर केम्ब्रिज या ठिकाणी बर्ड लाईफ इंटरनॅशनलचे मुख्यालय आहे. हरित हवामान निधीचे मुख्यालय कुठे आहे? तर सोम या ठिकाणी ते आहे. भारतातील संकटग्रस्त प्रजाती कोणकोणत्या आहेत? ह्या प्रजातीही विचारल्या जातात आणि हे IMP प्रश्न ठरतात, वारंवार परीक्षेला विचारलेल्या आहेत. तर पहा, आपल्याला इव्हॉल्युशन टॉपिक सुद्धा आहे, हेरिडिटी टॉपिक सुद्धा आहे, तर त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न जे आहे ते विचारले जाऊ शकतात. तर पहा, संकटग्रस्त प्रजाती जर विचारलं तर लायन, डेल्टन वॉर्नर आणि तन मोर ह्या 3 प्रजाती ज्या आहेत त्या संकटग्रस्तमध्ये येतात. त्यानंतर दुर्मिळ प्रजाती जर पाहिल्या तर रेड पांडा आणि कस्तुरी मृग ह्या 2 ज्या आहेत त्या दुर्मिळ प्रजाती आहेत. नंतर पहा, भारतातील संवेदनशील जर विचारल्या तर पट्टेरी वाघ आणि गिरीची सिंह हे संवेदनशील प्रजाती आहेत. आणि अनिश्चित प्रजाती जर विचारली तर ती आहे शेकरू. यापैकी कोणतेही तुम्हाला ऑप्शन येऊ शकते आणि खाली विविध ऑप्शन देऊ शकतात किंवा खाली एक्झाम्पल सुद्धा असतील. एक्झाम्पलमधूनही तुम्हाला निवडण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, जागतिक या ठिकाणी रिपीट झालेला आहे. जागतिक वन्यजीव निधी या संघटनेने 2008 साली एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार गेल्या 35 वर्षामध्ये जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे किती टक्के प्रजाती नष्ट झालेल्या आहेत? तर 30%. हा आकडा खूप मोठा आहे. 30% प्रजाती आहेत जगातील प्राण्यांच्या की ज्या 2008 साली अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. तर 35 वर्षामध्ये जे आहे ते 30% प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. नंतर पहा, इकानोड मार्टाची उदाहरणे कोणती आहेत? तर बिटल स्टार आणि सी कुकुंबर. हेमिकॉर्डाटाची जर उदाहरणे विचारली तर बॅलोनोग्लॉसिस व सायकोग्लॉसिस हे 2 त्याचे उदाहरणं आहेत. युरोकॉर्डाटाची जर विचारली तर हर्डमानिया, डोलिओलम आणि आयकोफ्लुरा ही त्याची उदाहरणे आहेत. त्यानंतर पहा, पेशी संदर्भातील प्रश्न आहे. पेशीमध्ये केंद्रकातून बाहेर पदार्थांचे वहन कोणते अंग करत असते? तर आंतरद्रव्य जालिका हे जे अंग आहे पेशीचे ते पेशीमध्ये केंद्रकातून बाहेर पदार्थांचे वहन जे आहे ते करत असते. नंतर पहा, कोणते अंग प्राणी पेशीत आढळत नाही? तर पेशी भित्तिका हे जे अंग आहे ते प्राणी पेशीमध्ये आढळत नाही. मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर चेतापेशी. हा IMP प्रश्न आहे, वारंवार परीक्षेला विचारला जातो आणि याही वर्षी येण्याची शक्यता आहे. 1 लाईनर प्रश्न आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? तर चेतापेशी. त्यानंतर पहा, सजीवांच्या उपासमारीच्या काळात, हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सजीवांच्या उपासमारीच्या काळात कशामध्ये साठवलेली प्रथिन व मेद यांचा उपयोग ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जातो? तर लयकारिका या ठिकाणी जे आहे ते उपासमारीच्या काळात जी आहे प्रथिन व मेद यांचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. नंतर पहा, नीलहरित शैवाल या कोणत्या पेशी आहेत? तर त्या आहे अधिकेंद्रकी पेशी. जशा दृश्य केंद्रकी पेशी असतात तशा नीलहरित शैवाल या अधिकेंद्रकी पेशी आहेत. नंतर पहा, ग्लुटामेट काय काम करते? तर मेंदूचे कार्य नियंत्रण करते ग्लुटामेट. त्यानंतर पहा मित्रांनो, आपल्याला कान दुमडता येतो, त्याचं कारण का? तर कानामध्ये असतात कास्ती कानामध्ये असल्या कारणाने आपल्याला कान जो आहे तो दुमडा करता येतो. त्यानंतर पहा, प्रश्न आहे, निमॅटोडा प्राणी कोणत्या प्रकारचा परजीवी प्राणी आहे? तर आंतरपरिजीवी हा प्राणी आहे निमॅटोडा. पुढील प्रश्न आहे, कोणकोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते? तर कबूतर, पेंग्विन, मगर आणि प्लॅटिपस हे असे प्राणी आहेत ज्यांचे हृदय हे 4 कप्प्यांचे असते. तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा येऊ शकतात आणि ऑल सिलेक्टचं ऑप्शन सुद्धा पर्यायामध्ये दिसू शकतं. तर पहा, हा IMP प्रश्न आहे, यावर वारंवार परीक्षेत प्रश्न विचारले जातात. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे शरीराची वाढ व विकास नियंत्रित करणारे संप्रेरक कोणते आहेत? तर सोमॅस्टोस्टॅटिन हे जे संप्रेरक आहे ते शरीराची वाढ व विकास नियंत्रित करत असतात. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे 40 प्रश्न पाहिलेले आहेत. यापूर्वीच्या प्रश्नांपेक्षा ते नक्कीच वेगळे प्रश्न आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि जर तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता. या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.